सातत्याने सुरेश धस यांचा जो व्यक्ती आहे सतीश भोसले उर्फ खोके आहे याच्यावरती सातत्याने जे आहेत ते आरोप होताना पाहायला मिळत आहेत, परंतु पोलिसांच्या अजून ताब्यात खोक्या जो आहे तो सापडला नाही, परंतु माध्यमांमध्ये त्याच्या इंटरव्ह्यूज वगैरे होताना गेले अनेक दिवस सतीश भोसले उर्फ खोक्याभाई याचे अत्याचार करणारे अनेक व्हिडिओ प्रसारमाध्यमांसमोर आले। कधी बॅटनी मारताना, कधी पैशाची उधळण करताना, कधी ज्यांना त्यांनी मारलं त्यांच्यावरच खोटे गुन्हे 307 ॲट्रॉसिटी दाखल झालेल्या या देखील गोष्टी माध्यमांच्या समोर आल्या। आणि काल सर्वात आश्चर्याची गोष्ट होती की एका चॅनलला गाडीमध्ये बसून निवांत बाईट देत असताना मात्र पोलिसांच्या हाती आजही तो लागत नाही। वन विभागाने ज्यावेळेला त्याच्या फार्म हाऊसवर धाड टाकली त्यावेळेला शिकारीची जाळं, 1 वर्षाचं जुनं मांस, अनेक हत्यारं तिथे सापडली। आणि म्हणून जे गेले 2 महिने आका 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 बोलत होते तेच आष्टीचे कसे आका आहेत आणि त्यांनी किती असे खोक्याभाई आपल्या आजूबाजूला ठेवलेत हे दिसून येतं। आणि म्हणून मराठीमध्ये म्हण आहे की लोका शिकवे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण। फार आरोप करायचा सवय ही सुरेश धस यांना आहे। त्यांचं इलेक्शनचं ॲफिडेव्हिट जर आपण सगळ्यांनी बघितलं तर देवस्थानची मंदिर जागा हे हडपण्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, FIR दाखल, चार्जशीट दाखल झाले, कोर्टात ते प्रकरण चालू आहे। आर्म्स ॲक्टमध्ये गुन्हा आहे, अनेक ठिकाणी शांतता भंग केल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत। आणि त्यामुळे दुसऱ्याच्या घरावर दगड मारताना आपण देखील काचेच्या घरामध्ये राहतो याचा भान देखील सुरेश धस यांनी ठेवलं पाहिजे। सातत्याने सुरेश धस असं म्हणतात की सतीश भोसले उर्फ खोक्या हा माझा कार्यकर्ता असला तरी मी त्याच्यावरती गुन्हा नोंद करायला सांगितलेला आहे, त्याने जी गुन्हा केले असेल त्याबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशी त्यांनी भूमिका सुद्धा मांडली। त्याला आका सुरेश धस यांचं पाठबळ असल्याशिवाय तो चॅनलला अगदी निवांत होऊन गाडीमध्ये मुलाखत देतो, बीड पोलिसांना तो सापडत नाही। त्यामुळे त्याच्या डोक्यावर आकाचा हात असल्याशिवाय हे शक्य आहे का? आका हा फार आवडणारा शब्द कोशातनं सुरेश धस यांनी काढला आणि त्यामुळे आष्टीचे आका कोण आहेत हे आता महाराष्ट्रासमोर येत आहे। सर, बीडचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांचा देखील एक ऑडिओ क्लिप जो आहे तो सध्या व्हायरल होताना पाहायला मिळतोय। तहसीलदार सुरेंद्र डोके यांना धमकीचा जो ऑडिओ क्लिप आहे तो व्हायरल होताना पाहायला मिळतोय। माझी तर राज्याचे मुख्यमंत्री व ज्यांच्याकडे गृह खातं आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की जे गेले 2 महिने आरोप करत होते, आज त्याच आमदार क्षीरसागरांचा तहसीलदाराला धमकी देणारा ऑडिओ क्लिप बाहेर आलेली आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी शोरूमच्या मॅनेजरला मारलं ते बाहेर आलेलं आहे। या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। जे स्वतःला साधू संत म्हणून दुसऱ्यांवर आरोप करत होते यांचा चेहरा देखील आज महाराष्ट्रासमोर येत आहे पुढे। प्रकाश सोळंके जे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत त्यांचे एक निकटवर्ती आहेत सुशील सोळंके, त्यांचा एक व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। सुशील सोळंके आणि त्यांच्या पत्नीने एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। तुमच्याच आमदाराचा असा प्रताप बाहेर आलेला नाही, त्यांच्या देखील कार्यकर्त्याचा जर अशा प्रकारची व्हिडिओ किंवा ऑडिओ आला असेल तर त्याची देखील चौकशी झाली पाहिजे। कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत नाही, पण जे सभ्य असल्याचा बुरखा घालून फिरत होते, लोकांना आका 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 बीडचं बिहार झालं, ह्यांच्या अवतीभोवती असलेले कार्यकर्ते किंवा ते स्वतः कसे आहेत हा देखील बुरखा टराटरा महाराष्ट्रासमोर फाटलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।